श्रीकृष्ण परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ चतुर्दशोऽध्यायः गुणत्रयविभागयोगः। गुणत्रयविभागयोगाची प्रस्तावना। गुणत्रय विचार योग, गुणत्रय निर्देश योग, गुणाख्यान योग, प्रकृति गुणभेद योग, प्रकृति पुरुष गुणभेद योग, त्रिगुण विवेक योग, गुणातीत योग, अशा प्रकारे या अध्यायाची अनेक नावे आहेत। या अध्यायापासून ग्रंथाच्या शेवटपर्यंत ज्ञानासाठी आवश्यक साधना संबंधी विवरण करणे हाच मुख्य विषय आहे। मनुष्यासाठी मोक्ष हाच परम पुरुषार्थ आहे। स्वतःला बद्ध मानून घेणे हीच मोक्षाची अपेक्षा आहे। गुणांची सोबत गुणांचा संग हेच बंधन आहे। कारणं गुणसंगोष सदसद्यो निजन्मसु, हे मागच्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात म्हटले आहे। त्या गुणांचे विस्तृत विवेचन करण्यासाठी या अध्यायाचा उपक्रम केला आहे। या अध्यायाच्या पहिल्या ते 4थ्या श्लोकापर्यंत परमज्ञान, 5व्या ते 20व्या श्लोकापर्यंत 3 गुण व 21व्या ते 27व्या श्लोकापर्यंत गुणातीताचे लक्षण व साधनेचे वर्णन आहे। ईश्वर व त्याची प्रकृतीच्या मिलनाने प्राण्यांचा जन्म होतो। त्यात चैतन्य हा ईश्वराचा अंश आहे व जड देह, इंद्रिय इत्यादी प्रकृतीचे अंश आहेत। प्रकृतीचा सत्व, रज व तमो गुणाने क्रमशः प्रकाश, प्रवृत्ती व जडता स्वभावयुक्त आहे। जीवांची देह, मनाची स्थिती व प्रवृत्ती तसेच मरणोत्तर गती हे सगळ्या 3 गुणांवर अवलंबून असते। शरीर मनात सत्वगुण प्रबळ झाल्यास ज्ञान व सुख, रज प्राबल्याने दुःख व कर्म प्रवृत्ती व तमो प्राबल्याने मूढता, जडता त्याची वृद्धी होते। हरिओम तत्सत।